नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शिवसेनेचे एक आक्रमक नेते आणि सध्या अडगळीत पडलेले नेते रामदास कदम यांनी जवळजवळ 2 वर्ष गेल्यानंतर खुल्या मैदानात येऊन शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान दिलेलं आहे. त्यांचं नाव रामदास कदम. अर्थात तुम्ही म्हणाल त्यांनी आव्हान नेतृत्वाला दिलेलं नाही, कारण आजही माझे नेते उद्धव ठाकरेच आहेत. शिवसेनेनं हाकून लावलं तरी मी शिवसेनेत असेन किंवा मी शिवसैनिकच असेन, असंही रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे. पण त्यांच्या सगळा भडीमार किंवा रोख आहे हा उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्यावर आहे. आणि आज आपण बारकाईने बघितलं तर उद्धव ठाकरे हे वेगवेगळ्या प्रकृतीच्या कारणास्तव व्यवहारी राजकारणापासून किंवा क्रियाशील राजकारणापासून अलिप्त असताना कारभार हाकणारे कोण, तर ते अनिल परब आपल्याला दिसत असतात. त्यामुळे एक प्रकारे अनिल परब यांच्यावरचा हल्ला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या जे काय तुम्ही काय म्हणाल चिलखत त्याच्यावरचाच हल्ला आहे. कारण अनिल परब हे काय शिवसेनेचे पक्षप्रमुख नाही आहेत की त्यांनी घेतलेला निर्णय अंतिम आहे आणि त्याच्यात कोणी हस्तक्षेप करू शकत नाही असं नाही आहे. पण तो हस्तक्षेप झाला नाही याचा अर्थच अनिल परब जे जे काही करत आहेत त्याला उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद आहे किंवा मान्यता आहे, आदित्य ठाकरे यांची मान्यता आहे. आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं म्हणजे प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिल्यासारखं आहे. आव्हान दिल्यासारखं आहे. खुद्द रामदास कदम पण म्हणाले अनिल परब काय पक्षप्रमुख झालेत काय? पक्षप्रमुख झाले नसतील तर त्या विभागातले कुठच्या रत्नागिरी विभागातले तिथले शिवसैनिक पदाधिकारी हे अनिल परबांचं ऐकतात का, हा प्रश्न आहे. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, तर आपल्याला मान्य नसलेल्या गोष्टी अगदी प्रशासकीय पातळीवर सुद्धा अडवणं थोपवणं इतकी जागरूकता उद्धव ठाकरे यांनी वारंवार दाखवलेली आहे. अगदी हे सरकार नवीन असताना पहिल्या 5-6 महिन्यामध्ये मुंबईच्या 10 पोलीस उपायुक्त DCP ज्याला म्हणतात, डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस, यांच्या बदल्या तत्कालीन पोलीस आयुक्त आणि परमबीर सिंग आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्या होत्या. त्या 24 तासाच्या आत रद्द करून त्या सगळ्या उपायुक्तांना परत मूळच्या जागी पाठवण्यापर्यंत तडकाफडकी निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. इतकी तत्परता जे उद्धव ठाकरे दाखवतात ते रत्नागिरी आणि अनिल परब जे काय करतात त्याचा उद्धव ठाकरेंना पत्ताच नसेल असं म्हणणं म्हणजे मूर्खाच्या नंदनवनात राहण्यासारखं आहे. रामदास कदम हे असं बोलत आहे त्याचं कारण त्यांना माहिती आहे की शक्यतो आपल्याकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उपमर्द होऊ नये म्हणूनच अतिशय सावधपणे रामदास कदम यांनी ती विधानं केलेली आहेत की आपण हल्ला अनिल परब यांच्यावर करतोय असं दाखवायचं. पण प्रत्यक्षात तो हल्ला सध्या शिवसेना जे चालवत आहेत त्या सगळ्यांसकट खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा केलेला हल्ला आहे, राजकीय हल्ला आहे. की आपण आपली आता सहनशक्ती संपली आहे, पक्षामध्ये आपल्याला अडगळीत टाकणं, आपल्याला खच्चीकरण करणं हे आता सहन होत नाही हे सांगण्यासाठीच रामदास कदम यांनी ही पत्रकार परिषद घेतली. आणि ती घेताना त्यांनी फक्त अनिल परब यांच्यावरच आरोप केलेले किंवा हल्ला केलेला नाही. त्यांच्या त्या सगळ्या भडीमारामध्ये एक वयानेही ज्येष्ठ नेते आणि बाळासाहेबांच्या काळापासून
एक जे पहिले 12 प्रमुख नेते होते शिवसेनेचे, त्यापैकी एक असलेल्या सुभाष देसाईंवर सुद्धा रामदास कदम यांनी हल्ला चढवलेला आहे. जर जुने चेहरे हटवून नवे चेहरे आणणार असं पक्षप्रमुख म्हणाले होते, तर मग सुभाष देसाईंना मंत्री का केलं हा प्रश्न जेव्हा रामदास कदम विचारतात, तेव्हा तो सगळा विषय हा अनिल परब यांच्यापुरता मर्यादित राहत नाही राहत. तो सगळा विषय हा थेट उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री यांना जाऊन भिडतो. कारण सुभाष देसाई हा जुना चेहरा असेल आणि तो बदलायला हवा होता, तर तो अनिल परब बदलू शकत नाही. आज ठीक आहे, दिसायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीमुळे तितके कार्यान्वित नाही आहेत, क्रियाशील नाही आहेत, किंवा लोकांसमोर येत नाहीत, लोकांना भेटत नाहीत आणि प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत नाहीत, आजची गोष्ट आहे. पण सुभाष देसाई हे आज किंवा काल किंवा परवा किंवा 1 महिन्यापूर्वी मंत्री झालेले नाही. ते 2 वर्षापूर्वीच नोव्हेंबर 2019मध्येच ठाकरे सरकारमध्ये मंत्री झालेले आहेत. ज्या यादीमध्ये देसाई यांचं नाव दिसलं असा रामदासभाई उल्लेख करतात, ती यादी आजची नाही आहे, ती 2 वर्ष जुनी आहे. त्यामध्ये अनिल परबांचं नाव होतं, तसंच सुभाष देसाईंचं नाव होतं. त्यामुळे अनिल परब हे इतके प्रमुख नेता आहेत हे जेव्हा ठरलं, तेव्हाच सुभाष देसाई हे सुद्धा मंत्रिमंडळात घेतले जाणार हे ठरलेलं होतं. आणि तेव्हा तर रामदासभाईंनी तक्रार केलेली नव्हती. आज ज्या वेळेला तुम्ही अनिल परब यांना टार्गेट करताय, त्याच वेळेला जर तुम्ही सुभाष देसाई मंत्री का झाले असा प्रश्न विचारता, तर तो प्रश्न अनिल परबांना विचारलेला नसतो, तो थेट उद्धव ठाकरे किंवा पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री यांना केलेला प्रश्न असतो. त्यामुळे जी लढाई रामदास कदम यांनी छेडलेली आहे ती फक्त अनिल परब यांच्या विरोधातली नाही आहे, ती पक्षाच्या सर्वश्रेष्ठ नेतृत्वाला दिलेलं आव्हान आहे. आणि वास्तविक असं जेव्हा काही घडतं, त्यावेळेला शिवसेनेच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून त्याला ठोक उत्तर मिळालं पाहिजे. ही हिंमत बाळासाहेबांच्या काळात कोणाची नव्हती, ना भुजबळांची होती, ना नारायण राणेंची होती. त्यांना बाहेर पडावं लागलं होतं. पण आज रामदास कदम यांनी जे काय मतप्रदर्शन केलं, जो काय भडीमार केला, जी काय पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी जे काय बोलून घेतलेलं आहे, त्यानंतर शिवसेनेच्या कोणाही दुय्यम किंवा वरिष्ठ नेत्याने रामदास कदम यांचे कान उपटण्याची हिम्मत केलेली नाही. अगदी चीनपासून वाराणसीपर्यंत आणि वाराणसीपासून सहकार क्षेत्रापासून राष्ट्रवादीपर्यंत कुठल्याही विषयात तोंडपाटीलकी करणारे शिवसेनेचे दुसरे 2 नंबर नेते किंवा 1 नंबर नेते संजय राऊत यांनी सुद्धा रामदास कदम यांच्यावर लगेच कुठची प्रतिक्रिया दिलेली नाही. किंबहुना अनिल परब आणि उदय सामंत या ज्या 2 नेत्यांचं नाव आपल्या पत्रकार परिषदेत रामदास कदम यांनी घेतलं, त्या दोघांनीही त्यावर कुठलीही प्रतिक्रिया देण्याचं टाळलेलं आहे. हे लक्षात घ्यावं लागेल की हे म्हणजे दोघेही अनिल परब हे पालकमंत्री आहेत आणि उदय सामंत हे रत्नागिरीतूनच शिवसेनेतर्फे निवडून येऊन मंत्री झालेले आहेत. पण दोघांबद्दलही अदवा तदवा बोलून झाल्यानंतर हे दोघेही रामदास कदम यांच्यावर एक चकार शब्द उलटा प्रत्युत्तर म्हणून बोलू शकलेले नाहीत. नाही तर असतं ना पटकार, उलट काय ते प्रत्युत्तर, चोख उत्तर, पलटवार, असं काही आलं नाही. ही अजब गोष्ट आहे. उलट उदय सामंत असं म्हणाले की रामदासभाई कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्यावर मी चकार शब्द बोलणार नाही.
पक्षातर्फे काय तो निर्णय होईल. याचा अर्थ मित्रांनो सरळ आहे. याचा अर्थ सरळ आहे की रामदासभाई कदम यांनी जो पवित्रा घेतलाय त्याविषयी शिवसेना पूर्णपणे गाफील होती. आणि म्हणून रामदासभाई कदम यांनी बंड पुकारला असं तर म्हणता येत नाही, कारण ते म्हणतात की मी शिवसेनेत आहे. अगदी शिवसेनेतून काढून टाकलं तरीही मी शिवसैनिक असेन, मला कुठलंही पद नको आहे. हा जो सगळा पवित्र आहे हा औदार्याचा चेहरा आहे की एक टाकलेला राजकीय डाव आहे. आपल्या मराठीमध्ये म्हणतात ना, धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं. असा काहीतरी प्रकार रामदासभाई कदम यांनी केलेला आहे. त्यांनी शिवसेना नेतृत्वाला तार्किकदृष्ट्या आपल्यावर कुठली कठोर कारवाई करता येईल अशा कुठल्याही शब्दांचा उच्चार केलेला नाही. पण वरिष्ठ नेतृत्वाला आणि आजच्या शिवसेना नेतृत्वाला ठुसठुसलं पाहिजे, झोंबलं पाहिजे, हे सगळं बोलून घेतलेलं आहे. म्हणजे अगदी त्यांनी स्पष्टपणे मी हरामखोर हा शब्द वापरतोय हे त्यांनी कागदावर लिहिलं नाही तर बोलून पण दाखवलं. आणि तरीही अनिल परब म्हणतात मी यावर काहीही बोलणार नाही, प्रतिक्रिया देणार नाही. याचा अर्थ सरळ आहे मित्रांनो. रामदासभाई कदम यांनी जे काही बोलून घेतलेलं आहे किंवा जी काही खेळी केलेली आहे ही नुसती प्रक्षुब्ध प्रतिक्रिया नाही, तर त्यामध्ये एक राजकीय सापळा आहे याची जाणीव मंत्री म्हणून उदय सामंत आणि मंत्री म्हणून अनिल परब या दोघांनाही आहे. त्यामुळे आपण झटपट यावर प्रतिक्रिया दिली, संतप्त प्रतिक्रिया दिली तर आपण त्यात अडकू आणि मग त्यातून सावरायचे की झुंजायचे हे ठरवण्याची मुभा पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उरणार नाही. तेव्हा त्यापेक्षा आपण आत्ता उत्तर टाळणं, मौन धारण करणं हे योग्य आहे असं शेपूट घालेपणा या दोन्ही शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलं. कल्पना करा, नारायण राणे जे काय बोलतात त्याला खणखणीत उत्तर जी माणसं देतात, असंच नारायण राणे किंवा नारायण राणेंची मुलं यांची भाषा रामदासभाई कदम यांच्यापेक्षा वेगळी नसते. हां, ते शिवसेनेत नाहीत, हे शिवसेनेत आहेत, पण शिवसेनेच्या बाहेरचा असताना नारायण राणे जे बोलतात तशी कठोर भाषा शिवसेनेत आहे असं म्हणत म्हणत रामदासभाई बोलतात. ती अधिक घातक नाही का? की पक्ष शिस्तीला बाधा आणली. नॉर्मल कंडिशनमध्ये असं म्हणता येईल की पक्ष शिस्तीला बाधा आणली. हेच अनिल परब हे नारायण राणेंच्या केंद्रीय मंत्री असताना अटकेपर्यंत गेले. ते कशाला गेले होते? कांशिलात वगैरे एवढ्यासाठी ना. मग कांशिलात आणि हरामखोर या शब्दामध्ये नेमका गुणात्मक फरक काय आहे? अनिल परबांनी आपण यावर बोलणार नाही असं जेव्हा पत्रकारांना सांगितलं तेव्हा पत्रकारापैकी एक तर मायकाला निघाला पाहिजे होता की त्याने विचारायला पाहिजे होतं, नारायण राणेंना तुम्ही समोर कॅमेरे लागले असताना अटक करा, उचला, हे ज्या अपशब्दासाठी बोलला होता त्यापेक्षा रामदासभाई कदम यांनी उच्चारलेला शब्द काय सुसंस्कृत आहे का? मग अटक करा असं नाही, पण निदान रिॲक्शन तर द्या, प्रत्युत्तर तर द्या. असं एकाही पत्रकारांनी मोस्ट ओबिडियंट सुरवंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, कोशात असतो तो, किडा असतो तो, काहीतरी त्या तुतीची पानं खाऊन स्वतःभोवती एक कोश विणतो आणि त्यात पडून राहतो आणि नंतर त्याला काही महिन्यांनी पंख वगैरे फुटतात. तो आत असतो, त्याला सुरवंट म्हणतात कोशात. तशी मराठी पत्रकारिता आणि पत्रकार परिषदेला जमणारी मंडळी हे या महाविकास आघाडी सरकारचे कसे मोस्ट ओबिडियंट सुरवंट झालेले आहेत त्याचा हा नमुना आहे.
की नारायण राणेंना ज्या अपशब्दासाठी अटक झाली, जवळपास त्यापेक्षाही भयंकर अपशब्द रामदासबाई कदम स्वपक्षाच्या नेत्याविषयी, मंत्र्याविषयी बोलतात. त्याच्यावर साधं उत्तर देण्याची हिंमत शिवसेनेचे दोन्ही मंत्री गमावून बसलेत आणि त्याबद्दल त्यांना चाचपणी करून विचारायची कुवत मराठी पत्रकार गमावून बसलेत. कशी गंमत आहे बघा. असो, पत्रकारिता हा स्वतंत्र विषय आहे, पण सांगण्याचा हेतू असा की गप्प का बसता तुम्ही? मग तुम्ही नारायण राणेंवर कारवाई का केली? नारायण राणे तर तुमच्या पक्षातले नव्हते. हा तुमच्या पक्ष शिस्तीचा विषय आहे. रामदास कदम शिवसेनेत आहेत, अजूनही आहेत म्हणतात, आणि तरीही ते तुमच्याविषयी, एका मंत्र्याविषयी अपशब्द वापरत आहेत. मग तुम्ही साधी प्रतिक्रिया का देत नाही? रोज सकाळी सकाळी उठल्या उठल्या पत्र्याचा डबा घेऊन जावं, तसं कॅमेरा घेऊन संजय राऊतांच्या दारात बसणारे जे आहेत त्यापैकी कोणी का नाही हा प्रश्न विचारला? व रामदास कदम यांच्यावर काय कारवाई करणार? समोर येणारे उत्तर काय देणार? धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं. कारण बोलून गेलात. कारण आता रामदास कदम यांची भूमिका क्लिअर आहे. आपल्याला मंत्रिपद मिळालेलं नाही, आपल्याला आमदारकी नाकारण्यात आलेली आहे, आणि आता आपल्याला अडगडीत टाकून संपवण्याचा डाव खेळला गेलेला आहे. तर मेलेलं कोंबडं आगीला कुठे भीतं? तसं रामदास कदम यांना जर माहिती आहे की आता आपल्याकडं शिवसेनेकडून, आजच्या शिवसेना नेतृत्वाकडून कसलीही अपेक्षा राहिली नसेल, तर वाघ म्हणा नाही तर वाघोबा म्हणा, फरक काही पडत नाही. आणि त्यामुळेच ते बंडाला उतरलेले आहेत. त्यांनी पुकारलंय ते बंड आहे, त्यांनी डागल्यात त्या तोफा आहेत, पण त्याला ते तोफ म्हणत नाही आहेत. ते म्हणत आहेत की करायची कारवाई हिंमत असेल तर करा. तुम्ही कारवाई करा. तुम्ही कारवाई केल्यानंतर रामदास कदम यांचे मार्ग मोकळे होतात. रामदास कदम यांचे मार्ग मोकळे होतात. कारवाई केली तर तुम्ही करा. मी स्वतःहून पक्ष सोडून जाणार नाही. तुम्ही धक्के मारून पक्षातून घालवा. मग सामान्य शिवसैनिक ज्यांची आज फार कुचंबणा पक्षामध्ये धोरण, नीती आणि एकूण नव्या उदयाला आलेल्या शिवसेनेच्या नेतृत्वामुळे ज्यांची कुचंबणा झालेले हजारो शिवसैनिक आहेत, लहान मोठ्या पातळीवरचे, त्या सगळ्यांना कळू दे की रामदास कदम सारख्या जुन्या शिवसैनिकावर, नेत्यावर ही पाळी आली असेल तर आपलं काय होईल, म्हणून त्यांचा धीर सुटावा. म्हणूनच आपल्यावर कठोर कारवाई ओढवून घ्यायला रामदास कदम सज्ज झालेले. रामदास कदम खडसे नाही झाले. खडसेंनी पक्ष सोडला, ते राष्ट्रवादीत गेले, मोकळं झालं. रामदास कदम हे कबड्डीचा खेळाडू असतो ना, तो घुसतो आणि कोणाच्या 4 लोकांच्या हात लावून पाला सोडतो आणि 8-10 लोकांना, काय असतील 5-7 लोकांना एकाच वेळेला वाद करतो. तसा हा डाव टाकलेला आहे. की हिंमत असेल माझ्यावर कारवाई करा, माझी पक्षातून हकालपट्टी करा, हरकत नाही. कारण नाहीतरी त्या पक्षाकडून, ज्या पक्षामध्ये आयुष्याची 52 वर्ष गेली, त्या पक्षाकडून आता माझ्या कुठल्याही अपेक्षा राहिलेल्या नाहीत आणि पक्ष यापुढे आणखीन काय करेल याची अपेक्षा राहिलेली नाही. ह्या पक्षाला भवितव्यच नाही एवढाच शब्द बोलायचं रामदास कदम राहिलेले आहेत. पण आपण एकट्याने जाणार नाही, तर आपल्यावरच्या अन्यायातून हजारो, शेकडो शिवसैनिक अस्वस्थ होऊन बाहेर यावेत, आपल्या कोशातून बाहेर यावेत, आपल्या मानसिक दडपणातून बाहेर यावेत, म्हणून रामदास कदम यांनी केलेली ही खेळी आहे, ही वरकरणी, त्यामध्ये नेतृत्वाचा सन्मान राखून केलेली वक्तव्य तुम्हाला दिसतील. पण घातलाय तो हात अतिशय गंभीरपणे खेळलेला डाव आहे की पक्ष नेतृत्वाला आपल्यावर कठोर कारवाईला भाग पाडायचं आणि मग त्या कठोर कारवाईतून आपल्याला
बळी घेतला गेला, आपण व्हिक्टीम आहोत, हे दाखवण्यासाठी रामदास कदम यांनी केलेली ती खेळी आहे. पण त्याच्यात हरले तरी तेच जिंकतात आणि जिंकला तर विषय नाही. यानंतर रामदास कदम यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न शिवसेना नेतृत्वाकडून झाला तर तो रामदास कदम यांचा विजयच असेल. पण त्यांना काढून टाकलं आणि बळी दिलं गेलं तर पुढचा राजकीय मार्ग प्रशस्त करण्याचं सगळी दारं खुली होतात, म्हणजे परत त्यांचं इच्छा पूर्ण होते. आणि हा डावपण आहे आणि पेचपण आहे, डावपण आहे आणि पेचपण आहे की याला आवरायचं कसं, आवरायचं कसं. लक्षात ठेवा, बाळासाहेबांची गोष्ट वेगळी होती. बाळासाहेब सत्तेच्या राजकारणापासून मैलोगंटी दूर होते. सत्तेच्या कुठल्याही पदाचा मोह त्यांना नव्हता. त्यामुळे सत्तेचा मोह असलेली मंडळी त्यांच्या भोवती ताटकळत उभी असायची आणि त्याची पर्वा बाळासाहेबांनी कधी केली नाही. पण आज त्यांचे जे वारस आहेत, उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील, यांना सत्तेचा मोह आहे, सत्ता पदांचा मोह आहे. आणि त्यामुळे एक प्रकारे आपल्या दुय्यम तिय्यम नेतृत्वाचे लोक आहेत, त्यांच्या स्पर्धेत उद्धवराव किंवा आदित्य उतरलेले आहेत. त्यामुळे केवळ आम्ही बाळासाहेबांचे मुलगे किंवा नातू आहोत म्हणूनच आमच्यासमोर नतमस्तक व्हायला पाहिजे असा आग्रह तुम्ही धरू शकत नाही. आणि धरलात तर तो डिफाय करायलाही लोक मागे पुढे बघणार नाही. कारण तुम्ही आता त्यांच्यापैकी एक झालात निवडणूक लढवणारे. निवडणूक जिंकण्यासाठी अस्वस्थ होणारे, हळवे होणारे. वरळीच्या मतदारसंघामध्ये सुनील शिंदे या शिवसेनेच्याच आमदाराला बाजूला करावं लागलं आणि त्याच्या विरोधात त्याने पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या सचिन अहिरलाही शिवसेनेत आणावं लागलं. जणू काय तिथे स्पर्धा उरू नये, आयतं निवडून आलं पाहिजे इतक्या नाजूकपणे आणि हळवेपणाने सत्तेच्या स्पर्धेत उतरतात. ते हळवे असतात आणि त्या हळवेपणालाच रामदास कदम यांनी या आपल्या सगळ्या डावपेचातून आव्हान दिले. आणि म्हणून कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे, पण ती कशी करायची आणि केली तर त्याचे दूरगामी परिणाम काय होतील अशा पेचात रामदास कदम यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाला टाकले. आणि दुर्दैवाने उद्धव ठाकरे हे प्रकृती आजारी असल्यामुळे प्रत्यक्ष कार्यशील नसताना त्यांच्या भोवतालचा जो गोतावळा आहे तो सुद्धा पेचात सापडला आहे. म्हणून इतर वेळेला मुख्यमंत्री असल्यासारखंच बोलणारे अनिल परबसुद्धा रामदास कदम यांच्याविषयी चकार शब्द बोलायला तयार नाहीत. यापेक्षा शिवसेनेने आपला रुबाब, आपली आक्रमकता गमावल्याचं आणखीन काय पुरावा असला पाहिजे. वाघाने वाघनकं गमावल्याचा यापेक्षा मोठा पुरावा काय असायला पाहिजे. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.